स्वागत आहे आपल्या चॅनल TS मित्र 03 मित्रांनो, तुमच्यासाठी अजून एक पुन्हा एक न्यू ब्लॉग घेऊन आलोय. तो आहे पर्यवेक्षणाचा अपडेट. जसं की आज तारीख आहे 19 तारीख आणि आज निघाला आहे कोल्हापूरचा राजा. पण आपण लेट झालोय, तर आपण जर भेटला आपल्याला तर तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये. आणि आता पाठी आपले सगळे मित्र लोक गेले, तर आता जाऊया आपण आणि बघूया की काय अपडेट आहे. उद्या गणपती बाप्पाचं आगमन आहे. 4 गणपती बाप्पा निघणार आहे टोटल, सुरतचे 3 आणि एक कोल्हापूरचा. तर बघूया जाऊन काय अपडेट आहे. चॅनलला नवीन असणार सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरे. सर जाऊया पर्यवेक्षण. आपण आलोय पर्यवेक्षणामध्ये आणि ईश्वर आर्ट्स मध्ये जाऊया आणि खूप सुंदर सुंदर गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत घरगुती, तुम्हाला दाखवतो मी. पहिला आपण एंट्री मारल्यावरच ईश्वर आर्ट्स मध्ये तर लालबागच्या राजाची बाप्पाची मूर्ती खूप सुंदर अशी बघा, खूप सुंदर. आणि बाकीचे गणपती तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला मी दाखवलं आता जस्ट आपण गेलो पर्यवेक्षण मध्ये आणि तिकडे गणपती बाप्पा आपल्याला कोल्हापूरचा राजा नाही भेटला. पण आता खूप सारे गणपती बाप्पा तिकडे बनतात, खूप खूप मूर्त्या बनतात बाप्पाचे. आणि आता जे उद्या आगमन आहे 20 तारखेला आहे, ते आहे आपला जे सुरतचेच आहेत, ते आहेत मल्हारी ग्रुपचा. आणि एक दुसरा आहे तो सुरतचा विघ्नहर्ता आणि सुयोगचा सम्राट. आणि एक गणपती बाप्पा आहे ते कोल्हापूरचे आहेत. तर आपण जाऊया गणसंकुल मध्ये आणि बघूया काय अपडेट आहे तिकडचा. गणपती निघतात, मोठे गणपती बाप्पा निघतात तिकडून बघा. समोरच इकडे ट्रॉली आहे आणि इकडे बाहेर एक पण ट्रॉली नाही, या साईडला पण नाही, या साईडला पण नाही. आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया गणसंकुल मध्ये. 20 जुलैला सुयोगचा सम्राटचं आगमन आहे आणि ते उद्याच आहे. आणि इकडे एक लागलाय बोरोलीचा महाराजा, तो आहे 26 जुलैला. तर त्या बाप्पाचं आगमन आपल्या चॅनलवरती भेटणार आहे. आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया केवढ्या बाप्पाच्या मूर्त्या आल्यात आणि केवढे वर्कशॉप नवीन खुलले आहेत छोट्या गणपती बाप्पाचे. तर आपण गणसंकुल मध्ये एंट्री मारतो बघा. खूप सुंदर असे घरगुती गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत. बघा, श्री गणेश चित्रशाळा, खूप सुंदर असे बाप्पाच्या मूर्त्या आहेत. हे बघा समोर बघा. आणि खाली पण आहे बघा. आणि इकडे बाप्पाचं काम चालू आहे बघा. खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत. इकडे 3-4 फुटाची मूर्ती आहे बाप्पाची. आणि बघा इकडे खूप सारे गणपती बाप्पा आहेत. कलर काम बाकी आहे. आणि इथे बघा आर्ट्सच्या बाहेर खूप सुंदर अशी मूर्ती लावली आहे बघा. ही बाप्पाची खूप सुंदर असा पेट आहे, फुल व्हाईट मध्ये पेट आहे. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती वाटते बघा. आणि या साईडला पण आहे आणि खाली पण इकडे. समोर खूप सुंदर अशी मूर्ती बाप्पाची. आपण जाऊया सार्थक आर्ट्स मध्ये आणि बाहेर बघा गणपती बाप्पाची नवीन नवीन मूर्त्या लावल्यात. खूप सुंदर अशा, जाऊन बघूया. बाहेर खूप सुंदर अशी मूर्ती गणपती बाप्पाची बघा. आणि खाली पण आहेत आणि इकडे काम चालू आहे. ते बघा खाली पण गणपती बाप्पाची मूर्ती खूप सुंदर सुंदर आहेत. बघा तिकडे डायमंड वर्क चालू आहे. आणि हे बघा इथे पण आहे खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती बघा. आणि आपण जाऊया आतमध्ये आणि बघा खूप सुंदर अशा मूर्त्या आल्या ते तुम्हाला दाखवतो.
गणपतीच्या स्टुडिओमध्ये खूप सुंदर अशी गोल गणपती बाप्पाची मूर्ती तयार झाली आहे. तुम्हाला मी 2-3 ब्लॉग दाखवलेली पहिला जेव्हा आपण अपडेट आलो तेव्हा ही मूर्ती तयार नव्हती बघा. आज फुल तयार झाली. तुम्हाला मी दाखवतो पुढे जाऊन. लास्ट टाइम आलो तेव्हा इथे वर्कशॉप बनलेला पण गणपती बाप्पाने आलेले. इथे आहे सीता लक्ष्मी गणेशा. जाऊया स्टुडिओ मध्ये आतमध्ये. सीता लक्ष्मी गणेशा. मित्रांनो आता आपण सीता लक्ष्मी गणेशा आपण गणपती बॉक्सच्या बाहेर आहे आणि खूप सुंदर सुंदर गणपती बाप्पाच्या मूर्त्या तुम्ही बघू शकता बघा. इथे खूप सुंदर आणि आतमध्ये खूप सुंदर सुंदर आहे. तुम्ही एन्जॉय करा. मी तुम्हाला दाखवतो बघा. बाहेरच्या खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती बघा. या साईडला खूप सुंदर खाली पण आहे. तर गणपती कला केंद्राच्या बाहेर खूप सुंदर सुंदर असे मूर्ती लावल्या आहेत. सगळे व्हाईट मध्ये मूर्ती बघा. खूप सुंदर सुंदर असे मूर्ती आहेत. या साईडला पण आहे आणि इथे पण आहे बघा. खूप सुंदर सुंदर असे गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत. बघा कृष्णामध्ये बघा. बघा केवढा खूप सुंदर असा वर्कशॉप आहे गणपती बाप्पा. छोटा घरगुती गणपती बाप्पाचा बघा केवढा मोठा आहे वर्कशॉप. बघा इथे खूप सुंदर सुंदर अशा मूर्ती आहेत. तुम्हाला दाखवणारच आहे मूर्त्या. थोडा मोठा वर्कशॉप आहे. तर नक्की तुम्ही पण एकदा येऊन व्हिजिट करा. खूप सुंदर असं आहे. तुम्हाला दाखवतोय की गणपती बाप्पाच्या मूर्त्या.
तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. मित्रांनो जेवढा मला कव्हर होऊ शकतो जेवढा कव्हर केला तुम्हाला. परेल वर्कशॉपमध्ये गेलो, गणपती वर्कशॉपमध्ये गेलो. खूप सुंदर सुंदर असे घरगुती गणपतीच्या पप्पाच्या मूर्त्या आहेत. तर तुम्ही नक्की येऊन एकदा व्हिजिट करा. खूप सुंदर वाटतं यायला आणि बाप्पाच्या मूर्ती वगैरे पण खूप सुंदर वाटतं. तर नक्की अजून कमेंट नाही केलं असेल तर कमेंट करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. आणि अजून व्हिडिओला लाईक नाही केलं असेल लाईक करून ठेवा. आणि आपल्या चॅनलवरती असेच गणपती बाप्पाचे आगमन आणि अपडेटचे ब्लॉग येत राहतात. सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया एक न्यू ब्लॉग मध्ये. तुम्ही तर बाय.